ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. भाग आहे 32. योग्यांना परमशांती प्राप्त होते. ओव्या आहेत 158 ते 161 आणि गीतेचा श्लोक आहे 29. मागच्या 2 श्लोकात श्रीकृष्णाने ध्यानयोगाची प्रस्तावना केली. आता ध्यानयोगाचे फळ जे परमशांती ती योगाच्या अनुभवास येते असे ते सांगत आहेत. श्लोक 29. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छति. यज्ञ व तप यांचा भोक्ता, सर्व लोकांचा महेश्वर व प्राणीमात्रांचा मित्र मी आहे. अशा प्रकारे जो मला जाणतो त्याला शांती प्राप्त होते. हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मसन्न्यास योगो नाम 5मोऽध्यायः. आम्ही मागाहन सांगितले, जे देहीचे ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणून या. देहधारी असतानाच ब्रह्मभावाला पावले असे जे आम्ही मागे सांगितले ते या मार्गाने आले म्हणून. आणि यमनियमांचे डोंगर, अभ्यासाचे सागर, क्रमोनी हे पार पातले ते. आणि यमनियमांचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते या पलीकडील तीराला म्हणजे ब्रह्मत्वाला पोचले. तीही आपणपे करुनी निर्लेप, प्रपंचाचे घेतले माप, मग साचाचेची रूप होऊन थेले. त्यांनी आपणा स्वतःला शुद्ध करून प्रपंचाची योग्य किंमत केली आणि मग सत्य पदार्थाचे ब्रह्म ते तद्रूप होऊन ते राहिले. ऐसा योग युक्तीचा उद्देशू, जेथ बोलिला ऋषिकेशू, तेथ अर्जुन सुदंशू म्हणून चमत्कारला. जेव्हा श्रीकृष्णाने योगमार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला तेव्हा अर्जुन मर्मज्ञ असल्या कारणाने आश्चर्यचकित झाला, कारण त्याने कधी ऐकला नाही असा योगाचा हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला. या श्लोकात प्रथम भगवंतांनी परमात्मा कसा आहे ते सांगितलेले आहे. परमात्मा हाच यज्ञ व तप यांचा भोक्ता आहे. तो सर्व लोकांचा महेश्वर आहे, सर्व प्राणी मात्रांचा मित्र आहे. हे परमात्म्याचे स्वरूप जो जाणतो त्याला मोक्ष स्वरूप अक्षय शांतीची प्राप्ती होते. ज्ञानादेव तु कैवल्यम हा सिद्धांत सर्व मार्गांना सारखाच लागू आहे. कर्म, भक्ती, ध्यान कोणत्याही मार्गाने गेले तरी मोक्ष प्राप्ती होण्याआधी परमात्म्याचे ज्ञान होणे आवश्यक असते. यज्ञ, दान, तपादी साधनांनी त्यालाच जाणून घ्यायचं आहे. सर्व विश्वात एकच परमात्मा स्वरूप व्यापलेले आहे असे ज्ञान झालेल्या व्यक्तीची सर्व कर्मे यज्ञरूप व तपोरूप होतात. 15व्या श्लोकात म्हटलं होतं की नादत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभुः. परमात्मा कोणत्याही व्यक्तीचे पाप किंवा पुण्य स्वीकारित नाही. आणि या श्लोकात म्हटले आहे की भोक्तारम यज्ञ तपसाम, परमात्मा यज्ञ व तप यांचा भोक्ता आहे. ही दिसायला परस्पर विरोधी वचने दिसतात. जेव्हा मनुष्य म्हणतो की मी पापकर्म करतो किंवा मी पुण्यकर्म करतो त्यावेळी त्यात अहंभाव असतो. मी करतो ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे त्या पाप व पुण्याचे उत्तरदायित्व त्या व्यक्तीचं ठरतं, परमात्म्याचे ठरत नाही. परंतु यज्ञ किंवा तप यामध्ये अहंकाराचे विसर्जन असतं. इदम न मम असं म्हणून ते परमात्मा स्वरूपी अर्पण केले जाते. त्यामुळे त्या कर्माचे भोगते पण परमात्म्याकडे जाते. रामकृष्ण परमहंस हे स्पष्ट करणारी एक गोष्ट सांगत असत. एक श्रीमंत मनुष्याच्या बागेत एक गाय घुसते व बागेची नासधूस करते. तेव्हा तो मालक तिला वर्मी घाव घालतो, त्यामुळे ती गाय मरते. गोवधाचे पातक यमदेव त्याच्या गळ्यात बांधतो. तेव्हा मालक म्हणतो की हातातील काठीने तिला वर्मी घाव लागला. हाताची देवता आहे इंद्र, त्याने हाताला प्रेरणा दिली. तेव्हा हे पातक इंद्राचे, माझं नाही. यमदेव इंद्राकडे जातो. इंद्राला त्या मालकाची लबाडी कळून येते. तो यमदेवाला थोडं थांबायला सांगतो व स्वतः ब्राह्मणाचं रूप घेऊन बागेच्या मालकाच्या घरी जातो आणि बागेची स्तुती करू लागतो. त्याची स्तुती ऐकून मालक खुश होतो व आपण कशी झाडे लावली त्याचे रसभरीत वर्णन करतो.
तेव्हा इंद्र आपले खरे रूप प्रकट करतो व बागेच्या मालकाला म्हणतो की गायीचा वध झाला तेव्हा तुझ्या हाताला इंद्राने प्रेरणा दिली आणि आता झाडे लावणाऱ्या तुझ्या हाताला तुझ्याकडूनच प्रेरणा मिळाली का? चल घे गोवधाचे पातक आपल्या शिरावर. तसे जोपर्यंत मनुष्य कर्म स्वतःचे मानत असतो तोपर्यंत त्याचे उत्तरदायित्व परमात्म्यावर येत नाही. थोडक्यात आपण जे कर्म करू ते ब्रह्मार्पण भावनेने केलं की त्याचे उत्तरदायित्व परमात्म्याचं असतं. अशा अहंकाराचे विसर्जन केलेल्या व्यक्तीच्या बाबतीत मग नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी अशी स्थिती होते व त्याला परमशांती प्राप्त होते. ज्ञानदेव सांगतात की योगी यमनियमांचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून पलीकडच्या तीराला लागतात. या ओवीत यमनियमांची डोंगरांशी तुलना केलेली आहे व अभ्यासाची समुद्राशी तुलना करून ज्ञानदेवांनी या मार्गाचे काठिण्य सांगितलेले आहे. पण एकदा का पलीकडच्या तीराला लागले की ते स्वतः शुद्ध होतात व ब्रह्मस्वरूप होऊन जातात. श्रीकृष्ण हा योगमार्ग सांगू लागल्यावर अर्जुन आश्चर्यचकित झाला. अर्जुनाला आश्चर्य वाटण्याचं कारण होतं ते हे की भगवंताने जे देहीची ब्रह्मत्व पावले म्हटलं त्याबद्दल. योगाचा सदेह ब्रह्मत्व पावणे हा उद्देश भगवंताने बोलून दाखवल्यामुळे अर्जुनाला आश्चर्य वाटलेलं आहे. अर्जुनासाठी ज्ञानदेवानी सुदंशु म्हणजे मर्मज्ञ हे विशेषण वापरलेलं आहे. त्याची ती आश्चर्यचकित स्थिती पाहून भगवंतांनी अर्जुनाशी जो संवाद साधला त्याचे वर्णन ज्ञानदेवानी पुढे केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.